2024ची लोकसभा निवडणूक त्या मानाने भाजपासाठी बरी गेली नाही। एनडीए जरी जिंकलं पण भाजप ही निवडणूक हारलं। म्हणजे 303 जागा ज्यावेळेस भाजपला 2019ला भेटल्या होत्या, ती भाजप 303 वरून थेट 240 वरती आली आणि बहुमतापासून लांब राहिली। मित्रांनो, या सर्व निकालामध्ये जर भाजपच्या गोटामध्ये जर आनंदाची बातमी जर कुठल्या राज्यातून आली असेल तर ते राज्य म्हणजे उडीसा। या उडीसा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने कमाल केली आणि आतापर्यंत म्हणजे 70 वर्षातला सर्वात चांगला परफॉर्मन्स भाजपने ह्या उडीसामध्ये केला। मित्रांनो, उडीसामध्ये भारतीय जनता पार्टीने 47 पैकी 78 विधानसभेच्या आणि 21 पैकी 20 लोकसभेच्या जागा जिंकल्या आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच उडीसामध्ये भारतीय जनता पार्टी स्वतःचं बहुमत घेऊन भाजपाचा मुख्यमंत्री ह्या उडीसामध्ये बसणार आहे। मित्रांनो, जर आपण उडीसा बघितला तर उडीसाची ओळख म्हणजे नवीन पटनायक, नवीन बाबू म्हणजेच उडीसा। गेले 24 वर्ष नवीन पटनायक उडीसाच्या मुख्यमंत्री पदावरती होते। 24 वर्ष मुख्यमंत्री पदावर असताना अत्यंत विधायक कामं नवीन पटनायक साहेबांनी उडीसामध्ये केले। बिजू पटनायक यांची लेगसी पुढे घेऊन जात असताना नवीन पटनायक यांनी उडीसामधले नॅचरल रिसोर्सेस असेल किंवा उडीसामधलं जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल याला डेव्हलप करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला आणि याचं क्रेडिट हे नवीन बाबू यांना द्यावंच लागेल। मित्रांनो, नवीन पटनायक यांची जी पार्टी होती बिजू जनता दल ही गेले 24 वर्षापासून उडीसामध्ये सत्तेवरती होती। जर ह्या निवडणुकीमध्ये नवीन पटनायक जर जिंकले असते तर नवीन पटनायक यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम चांबलिंग यांचा रेकॉर्ड मोडून सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री पदावर विराजमान राहण्याचा रेकॉर्ड जो होता ना प्रेम कुमार चांबलिंग यांचा रेकॉर्ड नवीन बाबूंनी ही जर निवडणूक जिंकली असते तर मोडला असता। पण मित्रांनो, झालं उलट। म्हणजे 24 वर्ष उडीसाच्या राजकारणावरती अधिराज्य करणारा जो बिजू जनता दलचा एक अश्वमेध होता, तो अश्वमेध 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने रोखला आणि 147 पैकी 78 जागा विधानसभेला आणि 21 पैकी 20 जागा लोकसभेमध्ये भाजपने जिंकल्या। मित्रांनो, बिजू जनता दल ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकही जागा बिजू जनता दलला भेटली नाही। यामध्ये एक जागा काँग्रेस पार्टीने जिंकली आणि 20 जागा जिंकल्या भाजपाने। सपशेल पिछाट आणि सपशेल पराभव बिजू जनता दल पर्यायाने नवीन पटनायक यांचा ह्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाला। आता नवीन पटनायक यांचा पराभव होण्यामागं उडीसामध्ये काय कारण होते, तर सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे उडिया अस्मिता, उडिया कल्चर। भारतीय जनता पार्टीने ह्या निवडणुकीमध्ये उडिया अस्मितेचा एक नेरेटिव्ह सेट केला होता। याच्या मागं कारण असं होतं की नवीन पटनायक यांचे जे सचिव होते व्ही.के. पांडियन, जे मूळतः तमिळनाडूचे आहेत, ह्या व्ही.के. पांडियन यांना नवीन पटनायक यांनी आपला राजकीय उत्तराधिकारी जाहीर केला आणि व्ही.के. पांडियन यांना उत्तराधिकारी जाहीर केल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीने अखंड उडीसाभर एक नेरेटिव्ह सेट केला की उडीसाचा मुख्यमंत्री जो होईल तो ह्या उडीसाचा भूमिपुत्र असेल आणि ह्या नेरेटिव्हनी ह्या निवडणुकीमध्ये काम केलं आणि याचा फायदा भारतीय जनता पार्टीला उडीसामध्ये झाला। दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे की नवीन पटनायक यांचं वाढलेलं वय। नवीन पटनायक यांचं जर आपण वय बघितलं तर नवीन बाबू 77 वर्षाचे आहेत आणि ते फिजिकली फिट नाही आहेत, ही आपल्याला ह्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये दिसलं। आणि असं दिसलं की जे त्यांचे सचिव होते आणि त्यांचे राजकीय उत्तराधिकारी त्यांनी नवीन बाबूंनी जाहीर केले होते व्ही.के. पांडियन, हे व्ही.के. पांडियन हे नवीन पटनायक यांना कंट्रोल करतात की काय असं या निवडणुकीमध्ये वाटत होतं आणि तो सुद्धा चुकीचा नेरेटिव्ह उडीसामध्ये गेला। त्यानंतर तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे बिजू जनता दलचं जे कॅडर होतं, जे बिजू जनता दलला ग्रामीण भागामध्ये उडीसाच्या प्रचंड समर्थन होतं, त्या बिजू जनता दलचं कॅडर आणि बिजू जनता दलचे जे आमदार आणि लोकसभेचे उमेदवार होते हे एका हवेमध्ये राहिले। त्यांना ह्या उडीसामधला अंडर करंट कळालाच नाही आणि आपल्या आत्मविश्वासामुळं बिजू जनता दल ही निवडणूक हारलं। याच्यामध्ये चौथं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे असं की 24 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी, एक सायलेंट लाट, एक सायलेंट अंडर करंट ह्या उडीसामध्ये होता।
या उडीसामधल्या नवीन मतदाराला बदल पाहिजे होता, कारण त्यांनी सलग 24 वर्ष नवीन पटनायक यांचं शासन आणि बिजू जनता दलचं शासन या उडीसामध्ये बघितलं होतं. मित्रांनो, तसा विचार केला तर नवीन बाबू यांचं शासन म्हणजे गुड गव्हर्नन्स, पण या गुड गव्हर्नन्स असून सुद्धा ही 24 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी होती, ही अँटी इन्कम्बन्सी बिजू जनता दलला किंवा नवीन पटनायक यांना ओळखता आली नाही. याचा फटका त्यांना ह्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उडीसामध्ये झाला. मित्रांनो, भारतीय जनता पार्टी ही निवडणूक कशी काय जिंकली, तर याच्या मागे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सामाजिक समीकरण. 24 वर्षाची असलेली अँटी इन्कम्बन्सी असेल किंवा उडिया अस्मितेचा जो नेरेटिव्ह भाजपने सेट केला होता, तो नेरेटिव्ह या निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी चालला. लोकांनी उडीसा अस्मितेसाठी मतदान केलं. त्यानंतर मित्रांनो, भारतीय जनता पार्टीने जे उडीसामध्ये सामाजिक समीकरण बांधलं होतं, जे आदिवासी आणि बॅकवर्ड कास्टचं एक वोट बँकची बांधली होती, की ती पारंपरिक बिजू जनता दलची वोट बँक होती. ती वोट बँक आपल्याकडे वळवण्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी झाली. आणि याच्या मागं सगळ्यात मोठं जर क्रेडिट जर कोणाला द्यावं लागेल भाजपच्या उडीसामधल्या विजयाचं, तर ते क्रेडिट जातं पवन कुमार बन्सल यांना. पवन कुमार बन्सल हे भारतीय जनता पार्टीचे सचिव आहेत. पवन कुमार बन्सल यांनी 2014ला आणि 2019ला उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकीमध्ये सुद्धा जे आपण म्हणतो बॅक हाऊस जे मॅनेजमेंट होतं, हे मॅनेजमेंट पवन कुमार बन्सल यांनीच केलं होतं. आणि उत्तर प्रदेशमधल्या नॉन यादव ओबीसीला एकत्र करण्याचं किंवा नॉन जाटव दलित समाजाला एकत्र करण्याचं काम या पवन कुमार बन्सल यांनी यूपीमध्ये केलं होतं. आणि तेच काम त्यांनी उडीसामध्ये केलं. आणि याचा फायदा भारतीय जनता पार्टीला ह्या उडीसामध्ये झालेल्या विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाल्या. आणि हा इतिहास झाला की तब्बल स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मोहन कुमार मांझी हे दलित समाजातून येणारे उडीसाचे मुख्यमंत्री झाले. आणि नवीन बाबू यांचं 24 वर्षाचं जे शासन उडीसामध्ये होतं ते संपलं. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.